नाशिक इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण स्थापन करून कायदा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कामकाजाचा घेतला आढावा। त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्याची सूचना। कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार। वस्तू सेवा कर वादांचं निराकरण सुलभतेनं होऊन वादग्रस्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पात्र करदात्यांनी येत्या 31 मार्चपर्यंत जीएसटी अभय योजनेचा लाभ घेण्याचं विभागाचं आवाहन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाचा स्वीकार नाही। धर्मावर आधारित आरक्षण देणारे संविधानाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका। नागपुरातल्या महाल परिसरातल्या हिंसाचारामुळे 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लावण्यात आलेली संचारबंदी अखेर 6 दिवसांनी पूर्णपणे उठवली। अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। बेल्जियममध्ये असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची भारताची बेल्जियमकडे मागणी। नक्षलवाद मुक्त भारताच्या दिशेनं छत्तीसगड पोलिसांना आणखी एक यश। 24 नक्षलवाद्यांनी बिजापूर पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण। भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना देशभरातून आदरांजली। आणि स्लोव्हाकिया इथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स रेस वॉक स्पर्धेत भारताच्या प्रियांका गोस्वामीनं प्रस्थापित केला राष्ट्रीय विक्रम। नमस्कार।